विनोदाच्या बाबतीत भेदाभेद करणारे उगाचचे चढवलेले चष्मे दूर करून निखळ आनंदाच्या दृष्टीने बघूया. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आज इन्स्पेक्टर बनून पाठलाग करतोय फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरेचा, आणि त्याच्या या पाठलागात सहभागी होतोय हास्य जत्रेत नव्यानेच दाखल झालेला हास्य पंटर सावत्या अर्थात रोहित माने. बघूया या त्रिकुटाचा हास्य धिंगाणा. गौऱ्या लागेल तर गौऱ्या अपने आप को पुलिस के हवाले कर दे. आओ खांडेकर आओ. पहले पकड़ के तो दिखाओ. गौऱ्या एक गोष्ट लक्षात ठेव. काय? हम उस शख्स का जहन्नुम तक पीछा करते जो इस वर्दी की बेइज्जती करता है. फिल्म दिल वाले 1994. तुमने जेल की सलाखों का पोलाद देखा है, लेकिन कालिया के सीने का नहीं. फिल्म कालिया 1981. गौरव, तुम्हें इतनी गोलियां मारूंगा कि तू कंफ्यूज हो जाएगा सांस कहां से लो और पादू कहां से. फिल्म दबंग 2012. हम भी वो नहीं है जो कभी किसी के पीछे खड़े होते हैं. जहां खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है. फिल्म कालिया 1981. गौऱ्या, हाँ गौऱ्या सरेंडर कर. सरेंडर कर गौऱ्या. अरे रिटायर पुलिस होती है, चोर नहीं. खूप बासुंदी खाल्लीस, आता गोळी खा. याचं काय बे? हा स्किट मध्ये पण नाही. बॉडीने लवकरात लवकर स्वतःहून उठून जावं, नाही तर चोर पोलीस दोघांकडनं तुरवण्यात येईल. गौऱ्या, अरे जात नाही. पाहू नका गौऱ्या. अरे नाही. अरे ढोल्या, तुला पळता येतं तर घरी जा ना मग. गौऱ्या ऐक. गौऱ्या ऐक माझा. गौऱ्या गौऱ्या बाहर ये. गौऱ्या बाहर ये. नहीं. गौऱ्या एक बात ध्यान में रख. काय? चोर की किस्मत पुलिस के हाथों से लिखी हुई होती है. धूम 3 2000. हाँ मुझे जो सही लगता है मैं वही करता हूं. वो चाहे भगवान के खिलाफ हो, सरकार के खिलाफ, समाज के खिलाफ, पुलिस या कानून के खिलाफ, मैं वही करता हूं. फिल्म सरकार 2005. और कमिश्नर गोस्वामी के खिलाफ हो तो? अरे बाप, मरतो का काय मी? यस. नाही. आता तुला मारायचंच आहे गौऱ्या. खांद्या. गौऱ्या मडका खाली ठेव. खांद्या. गौऱ्या मडका खाली ठेव. खांद्या. नाही. गौऱ्या मी कधी गोळी झाली, लवकर मडका खाली ठेव. तुझ्या तर
अरे तू कोण आहे? साहेब मी MSCB वाला आहे. इथं कशाला आला होता? रीडिंग घ्यायला आलो होतो. पुढच्या स्किटचं रीडिंग कर जा. साहेब गोळी नका मारू साहेब तुम्ही. तुमचा नेम कुठे पण लागतो. एक तर मला मूळव्याधाचा त्रास आहे. अरे ह्याला गोळी लागली की हा बेवडा आहे? गौऱ्या खंड्या नाही. गौऱ्या खंड्या नाही. अपने आप को मेरे हवाले कर दे गौऱ्या. समोर खांडेकर आहे. हाँ? सरेंडर कर. हाँ रिटायर तो पुलिस होती है, चोर नहीं. प्लेयर्स 2012. अब बाई वाड्यावर या. हे काय बे मध्येच? माझ्या पोलिसांचा डायलॉगचा स्टॉक संपला. अब बाई वाड्यावर या. खांड्या मागा सरा. खांड्या गौऱ्या मी गोळी मार. खांड्या खांड्या नाही बघ. नाही खांड्या तुला मला का मारायचं आहे? तुझ्यासारख्या गुंडाचा एन्काउंटरच केला पाहिजे. तुझा गौऱ्या खाली करते. नाही. गौऱ्या मडकं सॉलिड बनलंय. खाली करते. नाही खांड्या म्हणतो नाही. नाही ना गौऱ्या. आमिर तू नको मरू का? म्हणजे तू मेलास तर स्किट होईल पण स्किट संपणार नाही. अरे हाँ ए बाबा तू मर. गौऱ्या मडकं खाली कर. नाही मी मडकं ठेवणार नाही. गौऱ्या मडकं खाली कर. तुझा खांडा येताना. प्राजक्ता तू मर. तू नसलीस तरी आमच्याकडे अँकर आहे. प्रसाद दादा करेल अँकर. तू मर. आणि मी सुरुवातीला डान्स करते तो. नाही बघ कसं माहिती आहे, आपत्तीला पर्याय नसतो ती भोगावी लागते. मला काय पर्याय नाही. बर ए नाग्या अरे बायकांशी का भांडतो? मर्दाशी भीड ना. गौऱ्या, तुला भिडणार आहे. तुला तर मी ठोकणार आहे. तू ठोकणार आहे? गौऱ्या लागतं यार मडकं. मडकं कसा बघितलं? मडकं लाग. ओ मागे. वा मडकं लागतं मागे. बंदूक टाक. मडकं टाक खाली. बंदूक टाक मग. मी टाकतो तू मडकं टाक. हा बंदूक टाक पहिले. हे बघ मी ठेवतो बंद. टाक टाक. हे बघ खाली ठेव. हा. हे बघ मी ठेवलं खाली. ठेव पहिला ठेव. खाली ठेव. ठेवला बघ ठेवला बघ. काड्या माझं मडकं दे. अपाया माझ्या तावडी. खायला सोड मला. पास झाला. लय दमवलंस. मी तर तुझं आता एन्काउंटर करणार आहे. एन्काउंटर नाही खांड्या. म्हणायला तयार हो. खांड्या नाही. खांड्या खांड्या नको. ए खांड्या आता काय करशील? तू माझ्या एरियात आलायस. आजूबाजूला बघ. तुला सगळ्यांनी आगे पीछे दाए बाए ऊपर नीचे ईशान्य आग्नेय आता फाडणार तुझ्या पावत्या. येईल माझा सावत्या. सावत्या बघायचंय सावत्या. गौऱ्या अरे हा सटर फोडून आलात. सावत्या. भिकाड्या कशाला एवढं केलंस मग? आलाय माझा सावत्या. अरे घाबरू नको. आपण आलोय वगऱ्या भाई. अरे वगैरे नाही रे गौऱ्या भाई. हा सॉरी गौऱ्या भाई. हा, सावत्या. टेन्शन नाही घ्यायचा. आलाय आता सावत्या फाडतो यांच्या पावत्या. सावत्या याला ठोक. याच्या गोळ्या संपल्यात. संपल्या काय? हा. अरे पण सावत्याच्या गोळ्या कधी संपत नाहीत. आगळी पगळी जमा झाली सगळी. पोलीस खाणार आता सावत्याची गोळी. Yes! अगळी पगळी लगळी मगळी नजर माझी वेगळी. रोहित्या खाणार पोलिसाची गोळी. सगळी खगळी इच्छा आपली आगळी. पोलीस खाणार आता सावत्याची गोळी. दुगळी फुगळी
इच्छा माझी वेगळी. रोहित्या खाणार पोलिसाची गोळी. छगळी झगळी मगळी वगळी तगळी तगळी. रात्री खाल्ल्या हिरव्या मिरच्या, सकाळी लागली ढंगाळी ढंगाळी. अरे कचाळी, त्या कवितात रे झगडी मगळी फगडी फगडी. अरे कविता नको बोलू, त्याला ठोक. हे थांब गौऱ्या बाय. पश्या दादा, तू रत्नमावशीचा मुलगा जो लहानपणी आमच्याकडे कामाला यायचा, रोहित्या. पश्या दादा, रोहित्या. ए पश्या दादा, रोहित्या. अरे पश्या दादा. वा. ए बाबा ए हा तुझा रोहित्या नाहीये, हा माझा सावत्या आहे. सावत्या नाही, तो माझा रोहित्या आहे. अरे सावत्या आहे. रोहित्या रोहित्या सांग, तू रोहित्या आहे. सांग तू सावत्या आहे. अरे साला, आपल्याला पण आयुष्यात अजून कळला नाही आपण सावते आहे की रोहिते आहे ते. अरे ह्याता काहीच नाही रे. सगळी पोरं तर आपल्या तोंडावर पावट्या पण बोलतात. तू यार ठोकला, यार ठोकला तू. या नाही गौऱ्या भाई नाही का पशा दादा बरोबर बोलतोय. आपला पशा दादा आहे. लय केलं यांनी आपल्यासाठी. यांचे उपकार आहेत आपल्यावर गौऱ्या. हा कुठला टन आला लगेच. गौऱ्या यांची आई म्हणजे आपली दुधाई आहे. दुधाई. सावत्या त्यांची आई दुधाई असेल, पण मी पण तुझा क्वार्टर बापा हे विसरू नको. माझा ऐक, तू त्याला मार. हे नाही त्याला मार. हे आपण त्याला मारू शकत नाही. सावत्या. आपण त्याला मारू शकत नाही. आपला भाव आहे तो. एक वेळ आपण तुला मारेन. ठीक आहे, मार मला. तुला माझ्या बहिणीसोबत लग्न करायचं होतं ना, राणीसोबत. हा मग कर बिंदास. हा? मार आता. काय बोला? तू लग्न कर. नाही मला मार. लग्न करू? हा कर, मला मार. राणीसोबत लग्न करू? लग्न कर, मला मार. काय होतं गौऱ्या? हा, मला मार. या गौऱ्या, राणीसोबत लग्न नाही, मला मार. गौऱ्या, ये खांड्या मर ना. चल ए खांड्या आहे, खांड्या. चल ना, मरणं लय झालाय. राणी भेटणार आहे आपल्याला. राणी भेटणार आहे आपल्या मरणं. अरे खांड्या, असं काय करतो यार? खांड्या चल ना यार. हे बघ, तू आपल्यासाठी आजपर्यंत एवढा केलाय ना. हा मग यार आता मरायला काय होतं यार? साधा मर ना तू. मार ना. मार. ठीक 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 आहे, मला मार. मार. पण मरायच्या आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. लहानपणापासून तुला जी मनी ऑर्डर येते ते अजूनही येते आहे का? येते. कोण पाठवतो ती मनी ऑर्डर? कोण पाठवत? कोण पाठवत? सांग ना पटकन. सांग ना. सांग ना, कोण पाठवतो ती मनी ऑर्डर? सांगतोय काय सांगतोय रोहित्या, सांगतोय. माझ्या बाबांनी, रोहित्या, माझ्या बाबांनी तुझ्यासाठी ती मनी ऑर्डर चालू केली. तुझ्या नावाने एक FD ठेवली आहे. बाबा बोलले होते, प्रसाद माझी सगळी इन्व्हेस्टमेंट फुंक, पण ही FD मोडायची नाही. माझ्या रोहित्याचं भविष्य आहे त्याच्यावर. बाबांनी सांगितलं होतं हे सांगू नको, पण ठीक आहे, मला मार. मी वरती जाऊन माफी मागतो बाबांची. मला मार. माझ्याला मार. अरे म्हणजे लहानपणापासून आपल्या घरी प्रत्येक महिन्याला एक मनी ऑर्डर यायची. ती बाबा पाठवायचे. काका पाठवायचं. बाबा पाठवायचे. सावत्या त्याला मार. सावत्या त्याला मार. सावत्या ते खोटं बोलतोय. सावत्या त्याला मारणार रे. सावत्या हे गौऱ्या, सावत्या हे बघ. हे बघ, आपण त्याला मारू शकत नाही. एक वेळ आपण तुला मारेन. अरे आपण पण तुझ्यासाठी एवढ्या तोडल्यात ना. सावत्या FDचा फुल फॉर्म सांग. तू गप्पस कन्फ्यूज करू नको. मी पण एवढ्या तोडल्या त्या. हे बघ, मी पोलिसांचे रट्टे खाल्लेत. मी पोलिसांचा मार खाल्लाय, पण तुला सोडवलंय. मी उपाशी राहिलो, पण तुला खायला घातलं. सावत्या मला मारशील तू. सावत्या नाही ना. त्याला मार. सावत्या त्याला मार. हे कांड्या बरोबर बोलतोय. अरे पोलिसांची ह्याने गोळी पण खाल्लेली माहितीये काय? हे बघ होल आहे की नाही? हे बघ बेंबी आहे ती, बेंबी. बोल का, बेंबी आहे ती. बेंबी आहे ती. अरे पण आपण तुलाच मारणार. तुला हा ठीक आहे. बघ, मला माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करू दे. हा चल बोल लवकर. एक शेवटची इच्छा पूर्ण. हा बोल ना, चल ना. अरे काय करतोय? तुला ट्यूबवर बसायचा ही तुझी शेवटची इच्छा आहे? नाही मारायला
सावत्या मार. रोहित्या माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि ओढ चाल. का बसा रे तुम्ही यार. त्याला आपल्याला कन्फ्यूज करू नका. उगाच इमोशनल करताय तुम्ही आपल्याला यार. सावत्या त्याला मार ना सावत्या. ए सावत्या ए सावत्या ऐक ना. याला मार. ऐक ना माझ्या हातात मी सगळं माझ्या अंगावर घेतो. तू एक गोळी मार ह्याला. ऐक नाही आपल्याला तुम्ही लय इमोशनल केला यार. आपण तुमच्या दोघातल्या एकाला तरी टपकावणार. त्याला पण चला बंदुकीत पण एकच गोळी. अरे नाग्या, तो सिद्धू दादा आपल्याकडे गेस्ट म्हणून आलाय. त्याला गोळी लागली असते आता. बरं झालं तू वाचला. नाही ठीक आहे. हा तो पण माझ्यासारखंच गातो का? हरकत अरे गौऱ्या, अरे बंदुकीतली शेवटची गोळी पण गुंडागर्दी परफॉर्मन्स खूप मजा आली. प्रसादा. वा सुपर हिट, धमाकेदार परफॉर्मन्स. रोहित माने, तुफान एंट्री होती आणि तुफान वाजवलीस तू. आणि पहिलं स्किट या दोघांबरोबर करायला मिळणं याच्यासारखी मजा नाही. आणि तू ते पूर्ण एन्जॉय केलंस. खूप मजा आली तुझं काम बघून. आणि तुम्ही दोघं तर ठार वेडे आहात, म्हणजे गौऱ्या आणि पशा. कमालीचा आतर्केपणा होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि त्या स्किटमध्ये भरण्यासाठी ज्या गोष्टी मोठे गोस्वामी करतात ते लाजवाब आहे. म्हणजे बुलेटवरनं एंट्री, मध्येच दत्तूची एंट्री, मध्येच सम्याची एंट्री. टेरिफिक. म्युझिकसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आमिर हडकर आणि सहकाऱ्यांशिवाय हे स्किट अपूर्ण राहिलं असतं. अफलातून भरलं. बाबा, श्याम्या, टेरिफिक. सगळेच तुम्ही खूप एन्जॉय केलं. मी मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, आज पुन्हा एकदा फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे झालाय एका सिनेमाचा हिरो. आणि तो करतो एका गाण्याचं शूटिंग. बघूया तिथे काय घडतंय. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्यू ब्रो, थँक्यू सो मच. नमस्कार सर. दादा नमस्कार. तुम्हाला आमचा हा पारंपरिक सेटअप बघून लक्षात आलं असेल की आमचं स्किट कसलं आहे ते. तर मी सांगतो, शूटिंगचं स्किट आहे. पारंपरिक सेटअप, पारंपरिक डिरेक्टर, पारंपरिक कोरिओग्राफर आणि हा अपारंपरिक. तू कोण आहे बे? मला सर बोलले स्क्रिप्ट घेऊन बस. अबे म्हणजे तू असिस्टंट आहेस? हो काय? मग यार माझं वर्किंग करायचं राहून गेलं. तू वर्किंग करायचं नाही. तू वर्किंग केलं तर कदाचित स्किट कळलं. तू नको करूस. तर हे आमचं एकंदरीत स्किट आहे. सेटअप वगैरे लागलेला आहे. आज पहिला दिवस आहे आमचा शूटिंगचा आणि आम्ही आज पहिल्या दिवशी गाणं शूट करणार आहे. आज गाणं सर तुम्ही अरे तुम्ही कधी जा ना बाबा. बाकीचं बोलव सगळ्यांना कास्टला. अरे आले गौरव सर, तुम्ही आलात? सर मी कधीच आलोय. एवढं पानभर बोललो मी. आता मला विचारताय यार बाबा. दादा. अरे नंदन, कसा आहे बाबा नंदन? बरोबर, नीट आलास ना तू? हा हा. कैसा है? ये क्या पड़ा है नीचे? नाही पडा नाही. ए उठ. हे नंदन, उठ 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 उठ. क्या कर रहा है बच्चा? अरे नाही, हा माझा हे आहे, भाऊ आहे. हा चुलत भाऊ आहे माझा नंदन. हा मित्राची भूमिका करणार आहे. गौरव हिरो आहे ना, हिरोच्या मित्राची भूमिका हा करणार आहे. हा करणार आहे. याच्या आधी कुठे काय केलंस का? केलंय मी, खूप काम केलंय. काय काम केलंय? मी दुधाच्या डेअरीवर हिशोब ठेवायला केलं. हे नको सांगूस, हे महत्वाचं नाही. दादाचीच होती दुधाची डेअरी. होती बेटा. हे कुठलं काम आहे? हे काम नाही. अभिनयातलं कुठलं काम केलंस का? ते तुम्ही तरी केलंय का? सर हे बघा, हसन हे बघ बाळा. हा तू हे बघ, मी ओळख करून देतो. ही अम्मा आहे, विश्व अम्मा. विश्व. अरे झाला बाबा, हे झालं ना. हे इतना मत शुको तुम, इतना मत. झालं ना. अरे नको करू एवढं. नाही संस्कार आहेत त्याच्यावर. मोठ्यांचा आदर करतो. आराम से. हा. तर विश्व अम्मा आपला चित्रपटाचा हिरो आहे गौरव.
हाय विशू अम्मा ये मत करो. विशू अम्मा नाही रहने दे पाय पडलो सर. हाँ बस हो गया. हाय चेतनम डार्लिंग हाउ आर यू. हाय चेतनम ओ बेबी हाय. इधर आयो इधर. दादा दादा मी पण हिरो आहे. हाय चेतनम. सॅनिटायझर चाटलंस ना. अरे अल्कोहोल असतो त्यात. नको ना करत जाऊ बाळा. मी काकूला सांगून आणलंय की नाही तुला. असं नको करू. पहिला दिवस दादा आहे ना. डान्स हो, असं नाही करायचं. होय होय दादा डान्स. दादा बच्चा आपला बच्चा डान्स. भाऊ आहे आपला भाऊ. दादा डान्स. जरा भाऊ आहे जरा व्हेरी एक्साइटेड. नंदन करेगा ना जो मैं सिखाएगा तो करेगा ना. मी करणार. मी डेअरीमध्ये म्हशीचं दूध पण काढायचो. हा ना दादा. हो ह्याचं आणि स्टेप्सचं खूप फरक आहे ना बाळा. याच्यात खूप फरक आहे. कळलं का तुम्ही आधीच काल तुला सांगितलं ना घरी. हे सगळं नाही करायचं आपल्याला. नाही. कळलं बिहेव युअर सेल्फ. हा पहिली फिल्म आहे तुझ्या. चल मग काकू ओरडते मग. चल 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 करणार तुम्ही घाबरू नका. करेंगे. चेतना रेडी रेडी. अभी देखो. आम्हाला सब सिखाएगी. हाँ. आणि बाकी आय देअर फॉर प्रोड्यूसर्स ब्रदर. देखो पहले ना पहले गाना सुनते हैं. मैं तुम लोगों को हाँ. हळू हळू. अम्मा रुक भाई. अम्मा एक मिनिट जरा. अम्मा एक मिनिट जरा. एक मिनिट इकडे एकच मिनिट मला काम आहे. एक मिनिट, रुक मैं आती हूँ. अम्मा थोडं त्याला ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला. नहीं करेगी ना मैं. काय आहे ना माझी डेअरी मी स्वतः विकलेली आहे. त्यात आमच्या काकांची सुद्धा पार्टनरशिप होती 50-50%. त्यामुळे मग काय अर्ध मग काकू मला म्हणाले की ह्याला कामाला लाव. त्यामुळे आता थोडस त्याला जरा सांभाळून घ्या प्लीज. हो करेगा पहिला फिल्म है. इतना हीरो हीरोइन को मैंने ऐसे मेरे सामने नाचते देखा है ना. मैंने सिखाया उनको. इसको भी नचाएगी उसमें क्या है. चलो चलो करते हैं. दिखाती हूँ पहले. हाँ स्टेप क्या क्या है तुम लोग देख लेना. फिर वो फॉर्मेशन देख के मेरे को फॉलो करने का. कितना समझा ना. हाँ दादा साउंड देखो पहले. ये इधर से खींचा तेरा. तेरा इधर से खींचेगा. अम्मा सुपर. अम्मा सुपर है सुपर है. इतना ही है. 4 ही स्टेप है. रेडी हमारे. रेडी. अच्छा करेगा. आपको चला. इसको पकड़ना है. हाँ. फिर ये हाँ. पहला ये खींचेगा. फिर दूसरे बार तो तू खींचेगा. और फिर तीसरे 4 काउंट छोड़ देने का है. नको नको. नहीं हाँ. 4 काउंट छोड़ देने का है. फिर 1 2 3 4 आगे वाला. राइट लेफ्ट. ठीक है. एडजस्ट कर लो उसको. करेंगे. दादा साउंड चलो. वॉक किक किक. कितना बोला 4 स्टेप बोला ना. ये आगे किधर जा रहा है तू. आगे किधर जा रहा है. इसको बोला. अरे तुला कळत नाही का काउंटिंग दिलं ना त्याने. 1 2 ये हो गया 4 ये 4 9 6 ये इधर फैन है. ये इधर आके ये है. ऐसे किया मैंने. ऐसे इतना किया मैंने. इतना नहीं है. सिर्फ 4 काउंट आगे 4 काउंट पीछे इतना ही. ये करना तू. इधर हो जा. मेरा ना घरचा असलं की प्रॉब्लेम होतो यार. तू वॅनिटी में जाता है. नाही व्हॅनिटी नाही जात. मी इथेच आता थांबतो. बैठ. नीट कर नंदन. मी आता मी करणार. फिर से साउंड. नंदन नीट कर. नंदन हाँ करेगा. करेगा. शाबास. ये बता दो. ये ऐसा बोला तेरे को. अम्मा कूल डाउन. कूल डाउन. ये है ना. ये करेगा. अम्मा ये करेगा. ननंद. ए नणन नाहीये नंदन नाम आहे त्याचं. नंदन कळलं का. नंदन यो, अम्मा भडकेलं. नंदन नीट करा का. मी करणार. कर बाबा एक्स्ट्रा का नंदन. ज्यादा ये कुछ नहीं करने का. हाँ. नहीं ये मैदा है ना तेरा. हिला मैदा. इतना हिला मत. रख अंदर रख. अंदर अरे रख. अम्मा वशिला वाला ऍक्टर आहे. एक सेकंड. दादा एक सेकंड. सर काय बोललास सर मी काय ना बोललो सर. तू काय बोललास. मी सर जनरल स्टेटमेंट केलं. मी या पिक्चरचा प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे. पुढे हे बोलायचं नाही, नाही. सर. अम्मा आहे मी रिस्पेक्ट करतो. हो. त्यांच्यासमोर राडा करणार नाही. नाही सर तेवढं एक मिनिट. मी एवढंच तुला सांगतो हे शब्द परत माझ्यासमोर नको आहेत. वशिला बिशला कळलं. अम्मा सुरू कर. ओके चलो स्टार्ट कर. चलो अम्मा. अम्मा रेडी रेडी. हाँ साउंड. आता मी करणार. अच्छा करेगा ना. चलो. एक करके. रुको ना तुम. रुको ना यार. हाँ
ऐसा बोला तेरे को हात लगाने के लिए? काय को हात लगाया? ज्यादा क्यों करता है? क्या स्टेप है आगे का? अरे यार इसको सिखाओ यार कोई. आई अम्मा सोप्या स्टेप बसवा. याला येतील लंडनला. लंदन देखो, लंदन नहीं है वो, नंदन है ना. लहानपणी का हमका एकदम ऐसा करके बारसा रहता है. वो बारसा में आते आता है, ऐसा नहीं आता है, लेकिन आते आता है वो कान का कुर करके हमका नाम रखते हैं. वो बहुत बड़ा एक ये रहता है, ऐसा झोपड़ा रहता है उधर, झोपड़ा ऐसा फूलम का हमका ये अगले दिन के बाद हम करते हैं. और फिर वरवंटा लेके हो हम ये ले लो, गोविंद ले लो, गोपाल ले लो करके हम वो ये करते हैं. गोविंद ले लो, गोपाल ले लो करके फिर उधर वो नाम रहता है नंदर, और ठूप करके चमका ऐसा मुंह में ऐसा रहता है. हमरे का ये नहीं है, वो उधर फुगाते हैं. वो झोपड़े के ऊपर ऐसा एक 5 फुगा फुगाते हैं. पहला 6 फुगाते हैं, फिर उसका 3 रहता है बाकी. तो 3 का श्वास ये हो हमकर ये है, उसका एक परंपरा है. ऐसा उसका ये मजाक नहीं है. हम करे तुम लंदन बोल दे नहीं, नंदन बोल, जो है वो है. और हम लोग का अम्मा रिहर्सल करते हैं हम लोग. हो गया तेरा बारसा हो गया. दिमाग का दही बना के रखा है. खुला है तेरा नाटक. नहीं हमरे ऐसे चिड़ो मत. ऐसा जो नंदन बोलते ना चलो फिर से करेंगे. एक बार करेंगे. इजी स्टेप दिखाते हैं. एक काम करते हैं. नहीं वो इजी नहीं, उसको ना इतना इजी करो ना कि उसको आना चाहिए. बस वो एक बार दिख गया तो दिख गया मेरे को. कुछ करते हैं. रुको कुछ करो. रुको. इधर आजा. इधर खड़ा रहे. तेरा ना इधर से शॉट लेगी मैं. जो है ना, जो सीखा है वही करने का. सिर्फ हाँ तेरा अलग. हाँ सिर्फ नाच के लिए ये दोनों नाच रहे हैं ना, इसके अंदर फिर नाच ऐसे करके मैना नाचना. मैना नाच. समझा? माझं वेगळं ना. हाँ चलो दादा साउंड. सुपर करने को किसने बोला तुम मेरे को डायरेक्टर को किया बिना एक जना में ज्यादा करेगा तो देख रहा तुमको. नाही ज्यादा करतो. जास्तीचं करू नका तुम्ही लोक. जास्तीचं नाही अम्मा, त्याला कळलं पाहिजे. कळलं का? तुम ना मत बीच में आओ. ठीक है. जितना सिखाया उतना करो. अभी अम्मा एक मिनट. ए नाग्या, तुला येत नाही ना, तू इथं पारा. मैं इसका करके दिखाता है. नाग्या काय असं आहे? अरे तुला कळत क्या? तू थांब, मी करून दाखवतो इकडं. हा मॅडम करके दिखा. भैया क्या बात है यार. बढ़िया किया यार तूने. बहुत बढ़िया. ये अच्छा है. ये अच्छा किया. अच्छा किया. वेरी गुड बेटा. अच्छा किया. ऐसा करते हैं. ये अच्छा है. ये पैटर्न अच्छा है. ये दोनों को सिंक्रोनाइज बराबर होता है. ये क्या है, 3 में नाच नहीं कर सकता है. सिंक्रो नहीं हो रहा है ना. तो अब ये दोनों का सिंक्रो अच्छा है, हो रहा है. तो तू वही पैटर्न सेम रखते. तू इधर से आ. तू नाच चलेगा. अलग से काटेगी ना. अरे नाही पण चल ना. अरे सर मी हिरो आहे फिल्मचा. ही माझी हिरोईन आहे आणि याला काहीच येत नाहीये. हा वशिलावाला आहे आणि असल्या वशिलावाल्यामुळे सर इंडस्ट्री खराब झालेली आहे. तुला मी सांगितलं होतं वशिल्याचं नाव काढायचं नाही. अरे पण सर मी आहे ना हिरो. तू का काढलं वशिल्याचं नाव? आता मी यालाच हिरो करणार. काय बोलणार तू? अरे पण सर याला काहीच येत नाही सर. मी नको येऊ दे, मी त्याला सगळं शिकवेन. आता तसाच पिक्चर रिलीज करेन. मी प्रोड्युसर आहे, मी डिरेक्टर आहे. आता हाच हिरो होणार. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? निघ आता. जेवून जा तिकडे. हा दुपारचं लंच बीच ठेवलेलं असेल, जेवून जा. चल निघ. चल ॲटिट्यूड चल. वो तो गया. फिर अभी वो नाच बीच का कौन करेगा? वो दुनिया में एक ही आदमी कर सकता है, विराट जगताप. नाच आता नाही रे. बाद में नाच, पहले गाना तो लगाने दे. चलो दादा साउंड.
बघा हास्यरसिक काय म्हणतात. सिद्धू 1 2 3 स्टार्ट. ह्या ऍक्टला मी माझ्याकडून महारथी ऍक्ट असं नाव देतो आता. सुपर. किशोर दादा आणि मोनल उत्तम गाणं गायलं आणि अमीर अडकर सर फिल्मचं गाणं आहे आणि ह्या फिल्मची पण एक सायनिंग दादाकडून मिळू शकते असं गाणं आहे. दादा देऊ शकतो म्हणजे. गोस्वामी सरांना त्यांनी लिहिलंय इन्स्टंट. या गाण्याचं मधलं आमच्या समोर हे गाणं सरांनी रचलंय. लिटरली सांगू का 3 सेकंदात हे गाणं त्यांनी रचलेलं आहे आमच्या समोर. मला माहिती आणि नाही मग पटकन आमिरला पाठवलं. आमिर हे आहे आणि त्यांनी आणि चाल पण त्यांचीच आहे. ते काय त्यांचं कमाल आहात तुम्ही सर. सचिन गोस्वामी सरांसाठी जोरदार. आणि मंडळी आज पुन्हा एकदा एका नव्या कलाक्षेत्रात धुमाकूळ घालायला येते चांदणी कपूर. अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभ्याराव. आणि तिच्यासोबत धमाल करायला येतात कोकण कोहिनूर ओंकार भोजने, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि विक्रोळीचा शाहरुख पृथ्वी प्रताप. मंदाकिनी मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न असतील पण माझ्या मनात आता एकही प्रश्न उरलेला नाहीये कारण तूच प्रश्न आहेस माझ्या सगळ्या उत्तरांची. तुझ्या बापाने काय वाक्य घेतो राजदीप. हे काय वाक्य. तू आईला अरे सॉरी आईला काय परत घेऊया अरे काय परत घेऊया राजदीप. अरे डेली वेळ ठीक आहे डेली पडले 5 दिवस तालीम करतोयस तू. तुला नाटक पाठ असायला हवं. हा अरे आपली नाटकाची हिरोईन आहे ना तिला अख्खं नाटक पाठ आहे असं कळलंय मला. ती इथे येईल बॅटिंग करेल तू डेला वाट. कुठे हिरोईन. 5 दिवस मी एकटाच तालीम करतोय. हिरोईन कुठे. काय ना ती हिरोईन आहे राजदीप. अरे ऍक्ट्रेस स्टार सिनेमे करते सिरियल करते तिला वेळ नाही मिळत नाटकासाठी. प्लीज नाटकं नको करू ती येईल. अरे यार हे ना मला आवडत नाही. आधी नाटकातून लोक सिरियल मध्ये जायचे आता सिरियल मधून लोक नाटकात येत आहेत. मला काही कळतच नाहीये. तुला इंडस्ट्रीत राहून काम करायचंय का इंडस्ट्रीच्या बाहेरून लोकांना काम करताना बघायचंय. मला काम करायचंय ना मग नको आक्षेप घेऊ नको आढेवेडे घेऊ. ती येईल ना कधी पण येऊ दे तिला. हा येईल ना बाबा येईल आज तरी येईल. हो नमस्कार. अरे कपोले साहेब कपोले साहेब कपोले साहेब कुठे होतात तुम्ही. मॅडम कुठे आहेत कपोले साहेब. मॅडम आहेत येत आहेत मॅडम मॅडम. हिट आहे सुपर हिट आहे. नाटक हिट आहे. हा मॅडम या ना प्लीज बसा. मॅडम प्लीज बसा प्लीज. मॅडम प्लीज बसा. कपोले साहेब अहो काय 5 दिवस झाले फोन करत होतो तुम्हाला. तुमचा फोनच लागत नव्हता. मॅडमचाही नंबर नाही दिला तुम्ही. नाही मॅडमकडे फोन नाहीच आहे ना. नाहीये का. त्यांचे सगळे येण्या जाणारे संपर्क मीच पाहतो. अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही मॅनेजर आहात मॅडमचे. मी सर्वच आहे. अच्छा. आणि फोन लागला नसता कारण आम्ही गावी गेलतो ना. मॅडम तुमच्या गावी आल्या होत्या. तुमच्या घरी. आता बायको नवऱ्याच्या घरी नाही राहणार तर मग काय. तुझ्या घरी राहणार का जिप्रिया. ह्या बायको आहेत तुमच्या. नाही मी नवरा आहे त्यांचा. हा म्हणजे एकूण एक तेच ना. पण मला एक कळलं नाही म्हणजे तुम्ही कपोले आहात त्या कपूर आहेत असं कसं. त्याचं काय आहे म्हणजे खरं तर माझं नाव चंद्रभागा कपोले. पण आता इंडस्ट्रीत समजा मी अक्षय कुमार सोबत काम केलं तर ते कसं अक्षय कुमार आणि चंद्रभागा कपोले ऐकायला लय चांगलं नाही वाटत. म्हणून मग आम्ही इंडस्ट्रीत यायचं म्हणून थोडंसं नाव चेंज करून घेतलं बुवा. म्हणून आता कसं अक्षय कुमार आणि चांदणी कपूर ऐकायला पण भारी वाटत आलंय. चांदणी कपूर
आपण रीडिंग करूया प्लीज मॅडम. हा एक मिनिट मी तुम्हाला स्क्रिप्ट देतो मॅडम प्लीज सुरू करूया. हरकत नाही आपण करूया. मॅडम तुम्ही सुरू करा मी आहे तिथे. चालतंय. आपल्या नाटकाचं पहिलं रीडिंग. एवढं हे मोठ्या अक्षरात का लिहिलंय हे? कारण ते नाटकाचं नाव आहे मॅडम. हे नाटकाचं नाव आहे का? हे बाबा ही असं का बोलते पृथ्वी? नाटकाचं नाव यार. मी वाचू का? हा हा ऐक ना काय आहे, तिच्या जिभेचा प्रॉब्लेम असेल नंतर पेन्सिल एक्सरसाइज करायला सांगूया. हा प्लीज शांत राहा मॅडम प्लीज वाचा. मी वाचते. हा रात्रीच्या गबरीत उष्कलं. रात्रीच्या गबरीत उष्कलं. वेगळं स्क्रिप्ट दिलंयस का काही? आपलंच स्क्रिप्ट आहे मॅडम. ऍक्च्युली तसं नाही येते. रात्रीच्या गर्भात उषक काल असं येते ते. पेन्सिल एक्सरसाइज सोड, वरवंटा घालावा लागणार आहे घाशात अख्खा. बघ ऐक मला कळतंय तिचा वाचनाचा प्रॉब्लेम आहे पण असतो काही काही जणांचा वाचनाचा प्रॉब्लेम. पण स्टेजवर गेल्यावर कल्ला करतात ना. अरुण कदम ते वाचायला लागल्यावर असं वाटतं ह्यांना काढायचं का आपण निघायचं वाटतं ना. पण स्टेजवर गेले की असं वाटतं यार ह्याने आयुष्यभर करत राहावं आणि आपण आयुष्यभर बघत बसावं. येस येस येस. तसं असेल तिचं. होपफुली एक काम करतो. हे बघ राजदीप माझ्याकडे एक आयडिया. काय करूया तिला आहे ना तिला बोलायलाच नको देऊया म्हणजे असं वाचायला नको देऊया. इम्प्रोवाइज करायला सांगूया. ठीक आहे चल सांगूया ती करेल. बघू चल लवकर. मुवमेंट्स पण कळतो. मॅडम ऐका ना आपण एक अरे बापरे आपण फक्त एक थोडा चेंज करतोय. आपण नाटक वाचूया नको डायरेक्ट बसवायला घेऊया. इम्प्रोवाइज करूया. हा चालेल. आणि थोडे सीन जे आपले नाटकातले आहेत ते तसेच्या तसे ब्लॉक करूया. चालेल. आता काय करायचं माहितीये का आता कुठला सीन आहे तुम्ही बाहेरून आत येता आणि इथे खिडकीजवळ मोहन उभा आहे आणि मंदाकिनी त्याला बघते आत येते आणि त्याला आवाज देते. तो वाला सीन करतोय. ओके कराल? झोपणार मी. झोपणार. मॅडम आहेत ना कुठलं पण काम एवढं आत्मीयतेने करतात ना बघणारा आवाकच होतोय. या बसा या तुम्ही आता फक्त बघा बरं. या सुरू करूया चला. आयुष्यपत मोहन एक मिनिट ऐका ना मॅडम काय होतंय थोडा प्रॉब्लेम होतोय. तुम्ही या अशा काहीतरी चालत येताय आणि प्रेक्षकांकडे बघून मोहन का बोलताय. त्यातला एखादा मोहन उठून आला तर काय कराल? नाही प्रेक्षकात मोहन कोणी नसणार आहे जगात. ह्या अख्ख्या जगात मी एकटा मोहन आहे. हा तिकीट काढलेला फार तर मोहन न असं असेल. थांब ना तुम्ही या इकडे. बाबा हे कठीण आहे. प्लीज यार आपण प्रेक्षकातलं कोणतरी घेऊया ना. आयत्या प्रयोगात आपण चिठ्ठ्या पाडू तिथली एक मुलगी घेऊ वेगळा प्रयोग होईल. पण प्रयोग होईल हिच्या बरोबर काही नाही होणार आहे बाबा. बावळटेस का राजदीप तू उगाच काहीतरी फालतू सल्ले देऊ नकोस. करूया ना ऍडजस्ट. करेल ती. बरं ठीक. नाही जमत आहे तिला ब्लॉकिंग कॅन्सल करतो. एक काम करतो तिला बसवून ठेवतो अख्खा नाटक. तू बोल चालेल? असं कसं होईल पृथ्वी? मी बोल दिग्दर्शक आहे ना. मी केलं असं होईल असं. तू सगळी वाक्य बोल. 2 पात्रीच प्रयोग असेल पण एकटं पात्र बोलेल. चालेल? ओके. हा ती बसून खाली. मॅडम ऐका आता काय करतोय आपण. आता तुम्ही फक्त इथे बसलेले असाल. बसा प्लीज. तुम्ही कपोले साहेब इकडे. मी तिकडे आहे. हा तुम्ही इकडे. मी इकडे. आता तुम्ही इथे बसलाय. आपण वेगळा सीन करतोय बागेतला. जिथे मोहन मंदाकिनीला पहिल्यांदा लग्नाची मागणी घालतो. त्या सीनला तुम्ही बसलाय. तुम्ही काही बोलू नका काही चालू नका कसलं ब्लॉकिंग नको. तो बोलेल जे बोलायचं ते. चालेल. करूया सुरू. राजदीप माहिती ना कुठला सीन होईल काही काळजी करू नका. ये मॅडम सांभाळून घेते. बसा ना. कधी कधी काय होतं मोठी नटी समोर असते ना दडपण येतं. ओ माय गॉड. असू शकतं. बाबा मी करू का सुरू का तुम्ही येताय आता? सॉरी राजदीप सुरू करूया. मंदाकिनी नाही मला कळतंय तुझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले पण माझ्या मनात एकही प्रश्न निर्माण होत नाहीये कारण तूच माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर. हे काय आहे यार हे यार. रिॲक्शन दिलं मी. ही रिॲक्शन आहे. तो मोहन तुम्हाला बागेत प्रपोज करतोय तुम्ही परकर हलवताय. ही कुठली रिॲक्शन आहे?
ओरडू नका तुम्ही. अरे ओरडू नका म्हणजे ही जी तुझी बायको आहे ना हिला घेऊन जा. हिला नटराजाच्या मूर्तीपासून 10 फूट तरी लांब ठेव. हे त्रास आहे तुझी बायको. तुम्ही आहे ना. मी मारीन हिला. चला मॅडम इथे इथे थांबून चालणार नाही आपण. अशी चोपून दाखवीन ना प्रयोग बघाच. अरे निघ्या चोपते. आणि फोन करू नका बरं, मी उचलणार नाही. काय बोलतो का फोन उचलणार नाही? वा 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 वा, चांदणी कपूरचा अभिनय बघून आम्ही गाल दुखेस्तोवर हसलो. क्या बात, कल्ला परफॉर्मन्स. ऐकूया हास्य रसिकांचं म्हणणं. सिद्धू एकदम भारी झाला परफॉर्मन्स. काय कॅरेक्टर पकडला यार नम्रता यार तू यार. खरंच म्हणजे मी आज मंचावर एकदा बोललो होतो नम्रता वर्सटाईल संभेराव, आणि तुझी ती वर्सटॅलिटी जी काय प्रत्येक परफॉर्मन्स दाखवत असतेस, काय कमालीचं काम करतेस नम्रता. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जेव्हा जेव्हा तुला पाहतो खूप बरं वाटतं. पृथ्वी तुझा त्रागा म्हणजे तू ज्या स्पर्धेतून आलास त्यात हे सगळं आपलं घडतच असतं, ते काही नवीन नव्हतं, त्यामुळे नॅचरल केलं सगळं तू, आणि कमालीच होतं. ओमकार मला तुझा संयमी अभिनेता खूप आवडला यार. कमाल यार, मजा आली तुला बघताना. ओमकार खूप छान अशीच कामं करत राहा. आणि ओमकार भोजने सर तुमच्याबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं, छोटं असो मोठं असो लक्षात राहणारी भूमिका आयुष्यात नेहमीच तू करत राहणार आहेस. मग तो स्वल्पविराम पूर्णविराम उद्वाराचे चिन्ह असेल, तू कमालीच असणार आहे. तुझ्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होऊ शकणार नाही मित्रा. क्या बात आहे, सुपर या दोस्तांनो, मजा आली. आणि तुमचं काय म्हणणं आहे प्रसादराव? अरे यार मी इतके दिवस वाट बघत होतो की कपोले आणि चांदणी कधी येत आहेत. तरसवलो तुम्ही अक्षरशः, आणि आज असं वाटलं की क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक आहे ॲज युजल. जेव्हा जेव्हा चांदणी येते तेव्हा तेव्हा त्याचा शेवट याच नोटला होणार आहे हे आम्हाला माहिती असतं, पण तो प्रवास तुम्ही किती रंजक करता ते फार महत्त्वाचं असतं. आणि तो अफलातून फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. खूप क्या बात है. खूप शुभेच्छा मित्रांनो. थँक्यू. तर मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा